नमस्कार, मी गायत्री पेसेकर जय महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या दिवसातली सर्वात मोठी बातमी आपण पाहूयात। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान यांच्यामध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे। तासभरापासून ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये विविध विषयांवरती चर्चा सुरू आहे। मराठा आरक्षण प्रश्नी ही चर्चा सुरू आहे। अजित पवार, अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित आहेत। पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत। अधिकृत भेटीनंतर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वैयक्तिक भेटीची देखील शक्यता सांगण्यात येत आहे। तर या बैठकीनंतर मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार का हा सवाल उपस्थित होत आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। अतुलराव, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची ही बैठक सुरू आहे। तासभरापासून ही बैठक सुरू आहे। या बैठकीनंतर मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार का? लगेच आता बैठक झाली आणि याचा तिढा सुटला असं होणार नाही। त्याचं कारण असं की काही निर्णय केंद्र सरकारला घ्यावे लागतील। सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये राज्यांना असं आरक्षण देण्याचा अधिकार आहे की नाही याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं आणि राज्याला असा अधिकार नाही अशा पद्धतीचं आरक्षण देण्याचा असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे। आणि त्यामुळे आता याबद्दलचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो केंद्र सरकारला घ्यायचा आहे। त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आणि अशोक चव्हाण हे तिघ जण तिथे गेलेले आहेत। मूळ मुद्दा संसदेत घटना दुरुस्ती करून ईडब्ल्यूएस ला 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येत असेल तर मराठा आरक्षणासाठी देखील घटना दुरुस्ती का केली जाऊ शकत नाही? घटना दुरुस्तीचं असंच संरक्षण एससीबीसी आरक्षणाला का मिळू शकत नाही असे प्रश्न राज्याच्या नेत्यांनी आणि अशोक चव्हाणांनी उपस्थित केलेले आहेत। आता सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला 50%ची मर्यादा ओलांडता येणार नाही असा निर्णय दिलाय, पण केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून ईडब्ल्यूएस ला ही मर्यादा ओलांडता येईल अशी तरतूद केलेली आहे। या परिस्थितीत संसदेनं मराठा आरक्षणासाठी देखील अशीच तरतूद केल्यास हा प्रश्न सोडवणं सोयीचं होईल अशी भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे। आणि त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी आणि बाकीच्या नेत्यांनी राज्यपालांना निवेदन दिलं। राज्यपाल हे पंतप्रधानांचे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात म्हणून त्यांनी तिकडे आधी निवेदन दिलं आणि आता ते पंतप्रधानांना भेटायला गेलेले आहेत आणि त्यांना भेटून देखील याच पद्धतीचं ते निवेदन देणार आहेत। अतुलजी, मराठा आरक्षणासाठी ही चर्चा सुरू आहे तिथे। अतुलजी, मराठा आरक्षणासाठी संसदेचं अधिवेशन बोलवावं ही मागणी पुढे आली होती, तर याबाबत विचारणा होऊ शकते का? ही मागणी अजूनही आहे आणि हा निर्णय कोणी म्हणजे एकटे पंतप्रधान घेऊ शकतील का? तर एकटे पंतप्रधान हा निर्णय घेऊ शकणार नाहीत। यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं लागेल, केंद्राने तसा कायदा करावा लागेल किंवा अशी घटना दुरुस्ती करावी लागेल आणि ते झाल्यानंतर मग राज्यांना तसा प्रस्ताव करण्याचा किंवा निर्णय घेण्याचा अधिकार येईल। एकतर राज्याला हा अधिकार दिला पाहिजे केंद्राने, एकट्या महाराष्ट्राला देऊन चालणार नाही, कारण बाकीची राज्य म्हणतील, राजस्थान आहे, गुजरात आहे, अनेक राज्यांचे हे प्रश्न आहेत आरक्षणाच्या बद्दलचे। त्यामुळे आज लगेच मीटिंग झाली आणि लगेच पंतप्रधानांनी निर्णय घेतला असं होणार नाही याच्यातून। अतुलजी, अधिकृत भेटीनंतर खाजगीत सुद्धा मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट होणार आहे। या भेटीमागचं कारण काय असू शकतं? अशी चर्चा आहे, पण मूळ जो कार्यक्रम आलेला आहे त्या कार्यक्रमानुसार या तिघांची आणि पंतप्रधानांची भेट आहे आणि त्या भेटीनंतर ते पत्रकार परिषदेला जाणार आहेत। आता ज्या पद्धतीने ती जवळपास 1 तासापेक्षा जास्त वेळ ती बैठक सुरू झाली, 11:05 बैठक सुरू झाली, अजून चालूच आहे, याचा अर्थ वेगळी भेट होईल असं मला वाटत नाही। पण शेवटी पंतप्रधानांचा प्रश्न आहे, त्यांनी व्यक्तिगत बोलायचं की नाही बोलायचं। त्यांना जर असं वाटलं की आपण उद्धव ठाकरेंशी व्यक्तिगत बोललं पाहिजे तर त्या दोघांमध्ये होऊ शकते चर्चा। ते काही असे एकमेकांचे वैरी आहेत अशातला भाग नाही। दोन्ही राजकीय पक्षांचे नेते आहेत आणि ते एकमेकांशी सुसंवाद साधतात आणि महाराष्ट्राची असो देशाची असो ही परंपरा आहे की राजकीय मतभेद एका बाजूला ठेवून एका प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर एकमेकांशी सुसंवाद साधणं, एकमेकांशी बोलणं ह्या गोष्टी होत असतात। त्यामुळे तशी भेट झाली तर लगेच त्याच्यातून काहीतरी राजकीय निघेल असं मला वाटत नाही। अतुल जी,
जीएसटीचा परतावा आणि तौतेक चक्रीवादळाची नुकसान भरपाई या संदर्भात काही चर्चा होऊ शकते का? नक्कीच होणार आहे. ज्या पद्धतीची निवेदनं इथून तयार करून नेण्यात आलेली आहेत त्यात जीएसटीच्या परताव्याबद्दलचाही विषय आहे. जीएसटीचा परतावा कधी मिळावा, कशा पद्धतीने मिळत गेला आहे त्याचा टेबल तयार करून नेण्यात आलेला आहे. राज्य सरकारनी अधिकाऱ्यांनी तसं तयार करून दिलेला आहे. तौक्ते वादळाच्या बद्दल देखील नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आहे, कारण गुजरातला त्याच वादळाने तडाखा दिला होता. गुजरातला मदत देण्यात आली, आसामला देण्यात आली, पण महाराष्ट्राला त्याच्याबद्दल केंद्राकडून काहीही मदत मिळालेली नाही. ती मदत मिळवण्यासाठी देखील निवेदन सरकारने नेलेलं आहे आणि ते निवेदन देखील सरकारतर्फे दिलं जाईल. त्याबाबत काही पंतप्रधानांनी जर कमिटमेंट केली असेल की आम्ही तुम्हाला मदत करू वगैरे, तर ती माहिती या तिघांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून समोर येईल. जी, धन्यवाद अतुलजी तुम्ही दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची बैठक सुरू आहे. या बैठकीला अजित पवार आणि अशोक चव्हाण हे सुद्धा उपस्थित आहेत. मागील तासभरापासून ही बैठक सुरू आहे. या बैठकीसंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात. नरेंद्र मोदी यांच्यासमोर हा नक्की विषय जो आहे हा मांडून त्यांना ठामपणे सांगणं की महाराष्ट्रामध्ये हा गंभीर विषय आहे, लोकांच्या मनातल्या भावना तीव्र आहेत मराठा समाजाच्या, तर यातून तात्काळ मार्ग काढा आणि मराठा समाजाला न्याय द्या हे सांगण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अशोकराव चव्हाण काँग्रेसचे नेते आणि मंत्री हे दिल्लीमध्ये पोहोचलेत आणि 11:30 वाजता त्यांची बैठक आहे या संदर्भात. मागील तासभरापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा सुरू आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी थेट जोडले गेलेत आपले प्रतिनिधी विशाल पाटील. विशाल, तासभरापासून ही बैठक सुरू आहे, मात्र या बैठकीत कोणत्या विषयांवरती चर्चा झाली, अद्याप कुठली माहिती समोर आली आहे? नक्कीच गायत्री, खरं तर 11:05 ही बैठक जी आहे ती पंतप्रधानांबरोबर मुख्यमंत्र्यांची सुरू झालेली आहे. अद्यापही ही माहिती जी आहे ती अधिकृतरित्या आलेली नाही आहे. मात्र जीएसटी परतावा, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि चक्रीय वादळामध्ये झालेलं राज्याचं नुकसान याबाबत जी नुकसान भरपाई मिळावी हेच प्रमुख मुद्द्यांवरती जी आहे ती पंतप्रधानांबरोबर बैठक जी आहे ती अद्यापही सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर या बैठकीला अजित पवार उपस्थित आहेत, अशोकराव चव्हाण उपस्थित आहेत, मुख्यमंत्री स्वतः उपस्थित आहेत. त्याचबरोबर या बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयांवरती जे आहेत राज्यातील महत्त्वाचे विषय आणि अर्थमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित असल्यामुळे राज्यातील आर्थिक स्थिती कशा प्रकारची आहे या बाबतीत सुद्धा चर्चा जी आहे ती या बैठकीत होत असल्याचं समजतंय. खरं तर एकंदरीत जीएसटी परतावा मिळाल्यानंतर नेमकी राज्याची प्रगती कशी असू शकते हे या विषयांवरती सुद्धा चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये सुरू असल्याचं कळतंय. एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्रमुख विषय जो आहे, प्रमुख मुद्दा या बैठकीतला आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाबतीत आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा या बैठकीत जी आहे ती मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे. खरं तर नियोजित वेळेपेक्षा जास्त ही बैठक जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला कळतंय. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी व्यक्तिगत भेट सुद्धा पंतप्रधानांची घेणार आहेत. पक्षप्रमुख म्हणून ते पंतप्रधानांशी बोलणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते. मात्र अद्यापही या बैठकीतून जे आहे ते महाविकास आघाडीचा कोणताही नेता जो आहे तो पंतप्रधानांच्या निवासातून बाहेर पडलेला नाही आहे. त्यामुळे ही अद्यापही बैठक जी आहे ती सुरू आहे. गायत्री. विशाल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही वेळात पत्रकार परिषद घेतील. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतील. या परिषदेमध्ये मुख्यमंत्री आपली मराठा आरक्षणाविषयी काही आपली भूमिका मांडू शकतात का? नक्कीच. खरं तर याआधीही आपण पाहिलं होतं की मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला जनतेशी ते संवाद साधत होते त्यावेळेलाच त्यांनी सांगितलं होतं की पंतप्रधानांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे, राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना पत्र जे आहे ते मराठा आरक्षणाच्या बाबतीत दिलेलं आहे आणि आज थेट त्यांनी पंतप्रधानांची भेट जी आहे ती घेतलेली आहे. खरं तर या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली, महाविकास आघाडीचं सरकार आहे, सरकारची नेमकी भूमिका काय असणार आहे, याचा पुढचा पाठपुरावा सरकार कसं करेल या बाबतीत माहिती जी आहे ती मुख्यमंत्री देतील. त्याचबरोबर जीएसटी परताव्याबाबत नेमकी पंतप्रधानांबरोबर काय चर्चा झाली
ही सुद्धा माहिती जी आहे ती या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देतील। मात्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांची ही बैठक संपल्यानंतर ही पत्रकार परिषद ही तितकीच महत्त्वाची आहे गायत्री। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या फोटोमध्ये दिसत आहेत, तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण हे देखील या फोटोमध्ये दिसत आहेत। मागील तासभरापासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। या भेटीचा हा फोटो समोर आलाय, तो आपण पाहत आहोत। एक्सक्लुझिव्ह असा हा फोटो आहे। आजच्या घडीतली सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहोत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। मराठा आरक्षण प्रश्नी ही चर्चा सुरू आहे। या बैठकीमध्ये अजित पवार आणि अशोक चव्हाण देखील उपस्थित आहेत। या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत। तसेच या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वैयक्तिक भेटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या भेटीचा हा फोटो आपल्या समोर आलेला आहे। या फोटोमध्ये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान दिसत आहेत, तर एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण देखील दिसत आहेत। या संदर्भात अधिक माहितीसाठी फोन लाईनवर जोडले गेलेत आपले प्रतिनिधी अमृत सुतार। अमृत, या भेटीचा फोटो समोर आला आहे। या बैठकीमध्ये चौघांची उपस्थिती आहे, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण। याविषयी का अधिक माहिती द्याल? गायत्री, अगदी बरोबर आहे। आताच्या घडीची एक सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी असं म्हणावं लागेल आणि हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्र प्रेक्षकांना दाखवतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत मुख्यमंत्र्यांची बैठक आहे आणि या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा उपस्थित आहेत। मागील 1 ते सव्वा तासापासून ही बैठक सुरू आहे आणि याच्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची अशी बैठक सुरू आहे। या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र सदन येथे पत्रकार परिषद घेणार आहेत, माध्यमांना सामोरे जाणार आहेत आणि त्याच्याबाबत बैठकीत कोणकोणती खलबत झाली, कशाविषयी चर्चा झाली, मराठा आरक्षणचा विषय आहे, जीएसटीचा विषय आहे, या सर्वावरती ते माध्यमांना सामोरे जाणार आहेत। परंतु आताची जी महत्त्वाची जी बातमी आहे, आपण दृश्य दाखवतोय, एका फोटोच्या दृश्यातून आपण दाखवतोय जय महाराष्ट्र प्रेक्षकांना। हा एक्सक्लुसिव्ह फोटो आहे। मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण सुद्धा उपस्थित आहेत। गायत्री, धन्यवाद अमृत, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची बैठक सध्या राजधानी दिल्ली येथे सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक जयंत मायणकर फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। जयंतजी, तासभरापासून ही बैठक सुरू आहे। या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाणार आहे, काय शक्यता आहे? एक तर मुख्य म्हणजे मराठा आणि ओबीसी रिझर्वेशनचा जो प्रश्न आहे, त्या प्रश्नावर उद्धव ठाकरे आणि त्या उपसमितीचे अशोक चव्हाण आणि अजित पवार हे तिघे जण हा मराठा आरक्षणाचा बॉल हा केंद्र सरकारच्या कोर्टात ऑफिशियली टाकणार आहेत की केंद्राने जर का तसं त्यांना घटना स्वीकारून दिली तरच आम्ही रिझर्वेशन देऊ शकतो, कारण तशी कोर्टाची ऑर्डर आहे। त्याच्यामुळे एक प्रकारे महाविकास आघाडीतले तीनही पक्ष ही आपली जबाबदारी नसून भारतीय जनता पार्टीची त्या केंद्र सरकार जबाबदारी सांगून ते मोकळे होणार आहे। हा एक मुद्दा। आणि दुसरा मुद्दा म्हणजे जो कालपासून तसं सुरू आहे की तुम्हाला जर का संधी दिली तर तुम्ही ती का नाही घेतली असं एक प्रकारे सांगण्यात आलं होतं। कालच्या पंतप्रधानांच्या भाषणात त्यांनी तसं एक मोघम म्हटलेलं होतं। तर त्यावेळेस असं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलेलं होतं त्याच्याकडे जीएसटी चुकावा आलेला नाही आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना जीएसटी परतावा केंद्राकडून दिलेला नाही।
आणि तो माझ्या माहितीप्रमाणे काही 36,000 कोटी आसपास आहे. तर त्याच्यामुळे जीएसटीचा परतावा हाही एक महत्वाचा विषय असेल. आता आपल्याच चॅनलवर ज्याप्रमाणे सांगण्यात आलं की जवळपास 1 ते सव्वा तास ती बैठक सुरू आहे. तिथे राज्याचे आणि देशाचे अर्थमंत्री सुद्धा आहेत. तर त्याच्यामुळे या 2 महत्त्वाच्या गोष्टी आणि इतर छोट्या मोठ्या गोष्टी त्याच्यामध्ये अगदी राज्यपालांशी आणि मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रात असलेले संबंध याबद्दल अनेक गोष्टी चर्चेला कदाचित जाऊ शकतात. पण माझ्या दृष्टीने महत्वाचे सर्वात 2 म्हणजे हेच की मराठा आणि ओबीसी रिझर्वेशन जे केंद्राने जे काही निर्णय घ्यावा घटनादुरुस्ती करून तो आणि जीएसटीचा परतावा या मुद्द्यावर उद्धव ठाकरे स्वतः येऊन पत्रकारांना काय सांगतात हे आपल्याला पाहणं फार महत्वाचं ठरेल. धन्यवाद जयंतजी, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची बैठक राजधानी दिल्लीमध्ये सुरू आहे.